नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, आज चांगला मुहूर्त आहे, चांगला दिवस आहे. मग त्यासाठी म्हटलं घरामध्ये थोडेफार काही चेंजेस करायचे होते, ते करायचं आहे. त्यात लास्ट टाइम तुम्ही बघितलंच की आम्ही सिंगल बेड घेतलेला आहे. त्याची डिलिव्हरी मी थांबवली होती कारण मला म्हटलं होतं की ठीक आहे 2-3 दिवस जशी मला सुट्टी वगैरे असेल तसं मी त्याची डिलिव्हरी मागवून घेईल, कारण मला काम असेल त्यावेळेस. तर मग हो, आता माझा हा सोफा वगैरे सगळं खाली करून झालेला आहे, तयार आहे. हात द्यायचा आहे आणि याच्या बदली तो घेऊन यायचा आहे. वरती काही एक्स्ट्रा चार्जेस लागले ते पण मला त्यांना पे करायचे आहेत. प्लस आता अजून मला घरामध्ये आता तुम्ही हे मंदिर बघू शकता. हे मंदिर आहे ना, ते थोडंसं खराब झालेलं आहे. इकडे असं सगळं ना म्हणजे असं तेलकट झालेलं आहे ते दिवा लावून. तर मग त्यामुळे मंदिर पण चेंज करायचं आहे. बाकी घरातल्या असं भरपूर साऱ्या काही गोष्टी आहेत, थोडं मला घ्यायच्या आहेत. आणि आपलं एक असतं ना की आपल्याला जे हवंय ते पटापट घेता आलं पाहिजे म्हणून असं. तर मग त्याच हिशोबाने माझं म्हणजे कसं, तर तुमच्यापासून काय लपवणार, माझी सॅलरी आली का मग मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. तर माझी सॅलरी आली आणि मला घरात थोडेफार चेंजेस करून घ्यायचे, ते आम्ही चेंजेस करून घेते आहे. तर मग चला माझ्यासोबत मंदिर घेताना पण तुम्हाला दाखवते. आणि हो, रक्षाबंधनची पण माझी शॉपिंग करून झालेली आहे. तर ठीक आहे. बाकी म्हणाल तर आता मंदिर घ्यायला जाते. बाकी घरातल्या खूप काही गोष्टी आहेत, खूप म्हणजे अक्षरशः ना, ऑफिस आणि घर या सगळ्या गोष्टी, जबाबदाऱ्या, प्लस गणपती, आपले सणवार, या सगळ्यांचं असं ना अक्षरशः म्हणजे एकटे आहेत. माहिती, विशाल पण सपोर्ट करतात भरपूर गोष्टींमध्ये, पण एकटे आहे. तर कधी कधी ना असं मला ना असं म्हणजे होतंय, माझ्याकडनं होईल की नाही, एवढे सगळे कामं आहेत, हे करायचंय ते करायचंय, हे बाकी ते बाकी आहे, असं माझ्याकडनं होतंय. म्हणजे अक्षरशः एक दडपण कसं असतं की ऑफिसचं पण कामं आहेत, ऑफिसची पण जबाबदारी आहे, घरातलं पण आहे. मला डोकं नाही चालत, त्यामुळे मला काही समजत नाही मी कसं मॅनेज करू, काय मॅनेज करू. पण तसं माझ्याकडनं होते, मी त्या प्रकारे करते आहे. आणि हो, रक्षाबंधनसाठी मला भाऊकडे पण जायचंय. खूप काही गोष्टी आहेत, तुम्ही पुढे ब्लॉग बघत राहा. आता जे काही होईल ते सगळं शूट करत राहील. चला मग. इकडे मंदिर बघते आहे मी, आणि किती छान छान मंदिर आहे, तुम्ही बघू शकता दुकानामध्ये. हे आहे आणि पूर्ण सागवान आहे ना हे मंदिर. आणि फर्निचर पण खूप छान छान क्वालिटीचे आहेत. इकडे माझं फायनल करून झालं आहे. हे मंदिर घेतलंय मी घरच्यासाठी, तुम्ही बघू शकता. डिझाईन आहेत, पण मग घरी जे आता सध्या आहे ते याच्यामध्येच आहे, म्हणून हा न घेता हा घेतला. म्हणजे देव पण छान बसतील त्याच्यामध्ये आणि थोडी जागा पण आहे, त्यासाठी हा घेतला. फायनल हा केलेला आहे. हे एक मंदिर आहे, खूप सुंदर आहे, पण खूप मोठ्या साईजचं आहे ते, आणि पूर्ण लाकडामध्येच आहे. बघू शकता इकडे सोफा कम बेड आहेत. हे इकडे आहे ड्रेसिंग टेबल. आणि आपण हे अजून एक शू रॅक पण घेतलेला आहे. हे शू रॅक घेतलं आहे. नंतर टेबल घेतलेले आहेत, तो टेबल घेतलेला आहे. आजच्या घरासाठी काही गोष्टी घेतल्या तर तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि शॉपचं नाव मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मयुरा फर्निचर म्हणून शॉपचं नाव आहे. किसननगरमध्ये आहे, बस स्टॉपच्या अगदी बाजूलाच. तर तुम्ही जर किसननगरमध्ये राहत असाल तर 100% तुम्हाला माहिती असेल. EMI वरती पण उपलब्ध आहेत ना इकडे फर्निचर, EMI वरती पण उपलब्ध आहे. म्हणजे आपलं महिन्याला तुम्ही पे करू शकतात असं. तर असं बजेटमध्ये फर्निचर मिळतं. आणि मेन म्हणजे तुम्ही भावताव करू शकता या सगळ्या गोष्टींमध्ये. तर चला, माझी खरेदी करून झालेली आहे. काय काय घेतलं ते तुमच्यासोबत शेअर केलं. तर चला, आता घरी जाऊन सगळ्या गोष्टी सेट करते आणि तुम्हाला पण दाखवते. चला. तर मंडळी, हा सोफा आज जाणार आहे. आणि मला आठवण येते की माझा आरविश फक्त 2 महिन्याचाच होता. आणि त्यावेळेस आमच्याकडे एक भला मोठा बेड होता, जागा होत नव्हती. कारण म्हणजे फॅमिली तेव्हा जास्त होती आमच्यासोबत शैलेश होता, आरविश होता, त्याच्यानंतर विशाल, मी, कोमल, आणि मग एवढे जण आम्ही, म्हणजे कोमल माझ्याकडे राहायला आली होती, एवढे जण आम्ही इथे राहायचो. तेव्हा जागा एवढी कमी पडत होती. मग मी म्हटलं, कोमल जायचं का आपण दुकानामध्ये, बघूया बरं किती पैसे लागतात, आपण जाऊन येऊ. पैसे पण नसायचे तेव्हा जास्त असं. तर कोमल बोलली, चल ताई आपण जाऊया, बघूया फक्त म्हणे.
आणि विशालला माहिती पण नव्हतं की आम्ही सोफा म्हणजे असं काहीतरी करायला चाललोय असं. मग कोमल आणि मी गेले आणि हा सोफा घेतला आणि मग त्याला म्हटलं की आमचा जुना बेड आहे, त्याचे पण काही पैसे द्या, असं तसं सगळं फायनल वगैरे केलं. कोमल बोलते अगं दाजींना माहिती नाही ना. म्हटलं आता दाजींना तूच सांग की दाजी घरात जागा नव्हती होत म्हणून आम्ही सोफा घेऊन आलो असं. तर मग हा सोफा आम्ही घेऊन आलो घरी आणि विशालला मग मी ना फोन केला. म्हटलं विशाल जीपे करायचे पैसे. तेव्हा तो कशासाठी पैसे पाहिजे. म्हटलं असं असं केलंय आम्ही. मग विशाल मला काहीच नाही बोलले ठीक आहे चालेल, तू जो डिसिजन घेतला असेल तो बरोबरच असेल, घे तुला जे लागतंय ते घरामध्ये. मग त्यांनी मला ते जीपे केलं, फोन म्हणजे पैसे तिथे पेमेंट केले आणि मग अशा प्रकारे हा सोफा आमच्या घरात आला. मला चांगलं आठवतंय, आर्विश माझा 2 महिन्याचा होता, माझ्याकडे कोमल होती, आम्ही दोघी बहिणींनी जाऊन हा सोफा घेऊन आलेलो होतो. तर आज हा सोफा जाणार आहे घराच्या बाहेर. जास्त टाइम नाही झालेला याला, म्हणजे आर्विश 2 महिन्याचा म्हणजे तुम्ही विचार करा 2-2.5 वर्ष झाले त्या सोफ्याला, जास्त वेळ नाही झालेला. पण घरामध्ये आता खरंच जागा परत कमी पडते आम्हाला. आर्विशचं खेळणं तुमचं बघतात किती मस्ती करत असतो, त्यामुळे मग जागा लागते घरात असं. तर काही जुन्या गोष्टीची आठवण आली की कशा म्हणजे ह्या घरातली प्रत्येक गोष्ट आहे ना. मला बघा खूप जण बोलतात की हे कर ते कर, पण मी खरंच खूप ॲडजस्टमेंट करून चालते. आणि हा संसार म्हणजे प्रत्येक गोष्टीची हौस असते आपल्याला, असं नाही की हौस नसते. पण मग आपल्याला जेव्हा संसार करायचा असतो तेव्हा आपण आपली हौस मोडतो. आपल्याला जे हवं आहे त्या गोष्टींचा विचार सोडणे, आपल्या संसारासाठी हे छान दिसेल, आपल्या घरासाठी हे छान दिसेल असा आपण विचार करत असतो. तर काटकसर करून हा इथपर्यंत संसार उभा केलेला आहे. आणि त्या गोष्टीचं खरंच असं घर जेव्हा बघते ना तेव्हा असं भरून पावल्यासारखं होतं की नाही आपण काहीतरी करतोय, आपण काहीतरी चांगलंच करतोय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी. चला आता त्यांची जेव्हा त्या प्रत्येक गोष्टीची होम डिलिव्हरी होईल तेव्हा तुम्हाला दाखवते मी. चला, सामान सगळं आलेलं आहे घरामध्ये. मंदिर पण आलंय, टेबल पण आला आहे, शू स्टँड पण आलेला आहे, अशा सगळ्या गोष्टी आल्यात, प्लस सोफा पण आहे. दाखवते तुम्हाला. छोटासा टेबल नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी लागेल. मंदिर जे तुम्हाला दाखवलं ऑलरेडी पहिले. आणि आर्विश बघा बाप्पाला घेऊन बसलाय लगेचच. मंदिर कुठे दाखव, बाप्पा आहे ना, पाया पड पाया पड. हा बेड आलेला आहे. छोटा दिसतो तो. आमचा सोफा आहे, त्याच्यामधलं बरंचसं सामान काढून ठेवलंय, पण तरी पण. ये गादी भी लेके जाने का है, वो तकिया भी लेके जाने का है. आणि आर्विश काय सोफ्याला सोडायला तयार नाही, तो कुठे घेऊन चालला आमचा सोफा असं. इकडे बघू शकता मंदिर छान सेट झालेलं आहे. आणि इकडे फोटो लावले आहे. ते फोटो पहिले वरती होतं, ते आता खाली घेतलं जागा आहे म्हणून. आणि इथे तर एक सर्टिफिकेट लावलेलं आहे विशालचं. इकडे आमच्या दोघांचा फोटो. आणि हा आता आपला नवीन इकडे आहे सोफा, तुम्ही बघू शकता. सोफा सेट केला आता. आणि गादी या साईडला ठेवली आहे. अशा प्रकारे छान घर सेट झालं आहे. बघू शकता किती जागा मोकळी झाली आहे घरामध्ये. जे मला हवं होतं ते सक्सेसफुल झाला माझा प्लॅन, की मला जागा हवी होती घरामध्ये मोकळी, तर जागा मोकळी झाली आहे घरामध्ये आता. तर मंडळी घरातलं माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मला फ्रेश व्हायचंय फक्त. आणि नेक्स्ट ब्लॉग जो असेल आपला तो आज म्हणजे मी चालले भाऊच्या घरी कल्याणला. तर रक्षाबंधन आहे उद्या, तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. तर मग मी तिकडे चालले आहे. आणि आता विशाल पण ऑफिसला निघालेत. इकडे आहेत विशाल दादा. तर आता विशाल ऑफिसला निघाले आहेत आणि आमचा टी टायमिंग चालू आहे. खरं तर खूप जास्त थकले मंडळी, दिवसभर काम आणि फक्त कामच. आय होप तुम्हाला घरात सगळ्या ज्या नवीन गोष्टी आल्या त्या सर्वांना आवडल्या असतील. मला घरातला सोफा आणि घरात जे सगळं सेट केलं आहे ते कसं वाटतंय मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय. आरू बाय कर. बाय. चला.